दूध घ्या दूध, पण तरी त्याच्याकडे कोणी जायला तयार नाही. आणि तुम्ही देशी भक्ताचं दुकान देशी भक्त कळते ना तुमच्या इकडे घेत नसते. मग विचारते देशी भक्ताचं बघा, एखाद्या देशीच्या दुकानदारानं कस्टमरला लात मारून जरी बाहेर काढली ना महाराज, तरी दुसऱ्या दिवशी ती जाते हा भाव आहे आपलं, मग काम चालू राहतं म्हणता. बरोबर ना? म्हणजे ओढ आपली कशाकडे जास्त आहे, वाईट गोष्टीकडे जास्त. म्हणून हा भंग कुणाला आवडत नाही. मग तिथं गाणे थोडेसे जुने मराठी सुरू होतात. कसे पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तिच्या पायात बाळा, पुष्पहारांच्या हाताला माळा, ताशाचा आवाज आला, गणपती माझा आला, ताशाचा आवाज आला, गणपती माझा आला. अशा प्रकारची होते महाराज. तिसऱ्या दिवशी आता जुने गाणे सुद्धा कोणाला आवडत नाही. ते जुने गाणे पण थोडे डीजे मधून सर्वांना आवडतात. मग ती तशी सुरू होते. कोणते? माझ्या गणानं घुंगरू हरवलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला जावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला जावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला जावलं. एका वर्षानं आपल्याला दर्शन घालायचं, गौरीला जावलं, एका वर्षानं आपल्याला दर्शन घालायचं, गौरीला जावलं. आता तिसऱ्या दिवशीचे गाणे असे असतात. सगळ्यांकडे मोबाईल आहे का? तुम्हाला तुमच्या मोबाईलची शपथ खरं सांगा, वाचतात ना? हा, आता कोणी खोटं बोलत नाही. आता खोटं बोलून होते मोबाईल फुटलं तर आपलं नाव घ्यायचं. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीची भक्ती अशी. मग चौथ्या दिवशी हेच गाणे, पण आपल्याला काही सवय पडली ना तसं नाही. मग थोडं डीजे मध्ये वाजलं का मग त्यांची पूर्ण लय वडत आणायची महाराज, पूर्ण लय कमी करून टाकायची आणि थोडंसं पियानो घ्यायचं आणि माईकवर जे लावतात मग तशी गाणी तिथे सुरू होतात. कोणते? गणराज राही वा, ऐकायला हो तुम्ही. चौथ्या दिवशीची भक्ती अशी. आता पाचव्या दिवशी काय होतं, थोडस ही गाणी सुद्धा कुणाला आवडत नाही मला. मग पाचव्या दिवशी थोडस हिंदी गीतांमध्ये आपण घुसतो. मग कसं? ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका आरोप कैसा है और कैसा परिणाम है, धरतियों पर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी जिसे डराए उसकी रखवाली जाने. पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी अशी गाणी वाजतात. सातव्या दिवशी असेच मग थोडं महिला मंडळांची भक्ती जागृत होते. मग महिला मंडळांची गाणी कोणती? बंधू येईन माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गाडी डोंगराची येईन गौरी गणपतीच्या सणाला. कशामुळं? कारण सण वर्षांचा गणपती इथं येईन आनंदाला भरती, सडचोळी नवी नेसून मिरवायला, गौरी गणपतीच्या सणाला. कारण एका वर्षाचा सण गौरी गणपतीचा येतो आणि आल्यानंतर आपला भाऊ आपला माहेरीला घेऊन जातो. माहेरी घेतल्यानंतर आपला भाऊ इकडे परतताना आपल्याला आहेर म्हणून चोळी आणि साडी नेसवतो. इथं महत्वाची गोष्ट म्हणजे महाराज, आपल्या महिलांना तिच्या नवऱ्यानं 5,000ची साडी घेऊ द्यावं, नवरं काम आहे त्याचं म्हणतात. पण आपल्या भावानं 500ची जरी घेतली ना एवढा आनंद होतो की बघुनात मावे ना. बरोबर ना? कारण महिला मंडळींना आपल्या भावाकडून अपेक्षा असते ती फक्त
तर 2 दिवस पाहुणे बनून गेलं तर थोडा आदर आणि मनामध्ये प्रेमाची जागा. मग त्या थोड्या साडी आणि चोळीचा एवढा आनंद त्यांना होतो, इकडं घालून तरी येतात आणि आपल्या मैत्रिणीने नाही विचारलं तरी आपण विरोध फिरतो. मी भावानं घेतो, मी भावानं घेतली म्हणून म्हणतात साडी चोळी नवीन नेसून निर्वायला गौरी गणपतीच्या सणाला. आता 7व्या दिवशी सगळं ठीक आहे मला, निदान गाण्यात तरी भक्ती गीता किंवा भावगीत आहेत. प्रॉब्लेम सुरू होते 8व्या दिवशी. का? कारण 8व्या दिवशी गणपती बाप्पा आले हा पत्ता लागतो देशी भक्तांना. त्यांना कळतं की देशी भक्तांना की गणपती बाप्पा आले. मग यांना वाटतंय की आपण भेट घेऊन यावं. मग तो जातो गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा घेऊन गेला म्हणजे गणपती बाप्पा मोबाईल घेतले गाणं लावते. पण म्हणताय देशी भक्त. मग तिथं गाणी कशी सुरू होतात, टाकते मोबाईल मध्ये तिथं बेवफा 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 निकली है तू तुम्ही असं. आता गणपती बाप्पा म्हणत असतात नेमकं मला येऊन झाले 8 दिवस, मी याला धोका गेला बरोबर ना. आता विषय आपला विनोदाचा बाजूला ठेवा. आपले गाणे तिथं कोणते असतात, मेरी बर्बादी का जश्न मनाओ घर मेरा सामने ही मेरे जलाओ यारो. अशांचं पेटून द्यायला हरकत नाही, तोंडाने सांगायलेत ना. आता बघा विषय कुठून आला महाराज, म्हटलं ना भक्तीचे असे प्रकार झाले. जोडून एक गोष्ट बोलते की आपल्या हिंदू धर्माचा जेवढा अपमान आपण केला ना महाराज दुसरा कोणीच नाही केला. हिंदू मुस्लिम सिख ईसाई एवढे जाती धर्म आपल्या देशामध्ये राहतात, पण एक जण हात वर करा आणि मला सांगा की एक हिंदू धर्माच्या मिरवणुकीमध्ये सोडलं तर दुसऱ्या देवापाशी तुम्ही शांताबाई गाणी ऐकलं. आपल्या देवाची मिरवणूक सोडून कुणी ऐकलं सांगा, कुणी ऐकलंय ना. कारण त्यांना मर्यादा त्यांच्या माहीत आहेत. आपण आपल्या सगळ्या मर्यादा विसरलोय. आपण फक्त गणपती बाप्पाला आणतो खेळीमेळीचं वातावरण खेळ म्हणून आपण त्यांना पूजा करतोय महाराज म्हणून. आणि हे सगळं घडतंय कशामुळं, कारण म्हणतात ना 10 लोक जर चांगली आहेत, एक जर वाईट असेल ना ती एक व्यक्ती त्या 10वर राज्य करतो. कशामुळं, तो एकटा सगळ्यांना भारी पडतो याच्यामुळं की 10 गप्प आहेत. आणि हीच गोष्ट इथं होत आहे महाराज. करणारे आपले लेकरं आहेत आणि आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की आपले लेकरं चुकत आहेत. आपण आपल्या लेकरांना थांबवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. आपली लेकरं कीर्तनामधून आवाज काढतात, आपण हसतो, आपल्याला मजाक वाटते बरोबर ना. पण खंत आहे महाराज या गोष्टीची की आपण आपल्या लेकरांना चांगले संस्कार देण्यापासून मुकलोय. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा विषय बाजूला राहील. बघा आपली एक धर्माची मिरवणूक सोडून दुसरं कुठं काही वाजत नाही. आपल्या मिरवणुका भगवंतांना देवाला विदा करताना विदाईच्या दिवशी आपल्या मिरवणुकामध्ये गाणं कोणते राहते, मी तुझं जगात. एक मिनिट गाणं पुन्हा समोर वाजते. मिरवणुकीमध्ये देवाची आहे म्हणून आपले जवान लेकरं राहतात, आपल्या मुली राहतात, आपले लहान लेकरं राहतात आणि त्यांच्या समोर आपण नाचतोय. डार्लिंग आपल्या एवढं दुसरा अपमान म्हणून केला सांगा बरं. आणि आपले लेकरं पुढे चालून तसं वागतील, वाईट वागतील. हे कशामुळे वागतात, कारण आपण त्यांना संस्कारच तशा प्रकारचं देत आहे ना. त्यांना काय माहित होतं का मुली बदनाम होई गाणं, कुणाला माहित नव्हतं. पण आता जर मुली बदनाम म्हणून समोरचे डार्लिंग तेरे डायरेक्ट म्हणतात का, कारण त्यांना ऐकवणारे कोण आहे हो, मी नाही माझ्याकडे बोलणं येतं, त्यांना ऐकवणारे आहोत आपण. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज आपल्या देवी देवतांच्या मिरवणुकीमध्ये किमान देवी देवतांच्या मिरवणुकी जवळ तरी बाकी कुठेही गाणे वाजवा, घरी वाजवा. माझं हे म्हणण्याचा बिलकुल उद्देश नाही ती गाणे वाईट आहेत. बनवणाऱ्याने चांगली बनवली, वाजवणाऱ्याने चांगली वाजवली. फक्त विषय हा की गाणे वाजवण्याची ती जागा ठीक नाही. आपण आपल्या घरी वाजवा हरकत नाही, पण देवापाशी तशी गाणी वाजायला नको. आणि राहिला गोष्ट डीजेवर नाचण्याचा, एक तर डीजे लावून नाचू नाही, पण
प्रकारचीच असेल लाल महाराज. कोण आपण बघा डीजेवर नाचण्यासाठी फक्त मुनी बदनाम होईल तुझं जगागच गाणं महत्वाचं नाही. आपण देवांच्या गाण्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे नाचू शकतो. सर्वांनी काय आपले हात वर कर. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आव थांबा गाण्यासोबत. बरोबर रेणुकाईच्या नावाची घुमली नवी ललकारी सजून धजून आली हो पालखी माऊलचा डोंगरी सजून धजून आली हो पालखी माऊलचा डोंगरी भवानी मला महिषासुर मर्दना लागुनी त्रिभुतापासी करावया धाडली त्रिभुतापासी करावया धाडली भक्ताला नावची हवलाही आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे लागलं तर कुणाला नाचू नाही आवडतात. वाटतंय ना. आणि नाचण्यासाठी घेण्याची सुद्धा गरज पडणार. विठ्ठल मग अशी भक्तिवाले बाजूला सोडून या भक्तांसाठी नाही बरं. म्हणून महाराज आपले संत नामदेव महाराज ही कोण्या भक्तांची करतात की अकल्प आयुष्य व्हावे तया मुळा माझी या सकळा हरीच्या दासा. मग हरीचे दास कोण आहे जे का रंजले गांजले त्या सिंहने जो आपले तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा आणि आपला धर्म पाळणारे